आदरणीय खासदार रणजितदादा दादांच्या 5 वर्षापूर्वी खासदार होत असताना दिलेल्या शब्दाच्या वचनपूर्तीच्या या मेळाव्याच्या निमित्तानं रणजितदादांनी दिलेला प्रत्येक शब्द पूर्णत्वाला नेण्यासाठी ज्या नेत्यानं मदत केली, जो नेता भक्कमपणे रणजितदादांच्या आमच्या सगळ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि आज हा वचनपूर्तीचा सोहळा ज्या नेत्यामुळे आम्ही सगळेजण घेऊ शकलो, त्या राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सगळ्यांचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ आमदार सन्माननीय बबनदादा शिंदे, शहाजीबापू पाटील, सन्माननीय उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, रणजितदादा मोहिते, आमच्या सगळ्यांचे आपल्या सगळ्यांचे मित्र सन्माननीय राहुलदादा कुल, सन्माननीय सदाभाऊ खोत, सन्माननीय गोपीचंदजी पडळकर, सन्माननीय मंचगावाचे सगळेच सन्माननीय उपस्थित असणारे प्रमुख नेते, खास करून आजच्या स्टेजवर उपस्थित असणारे जलसंपदा खात्याचे सचिव सन्माननीय दीपकजी कपूर, आदरणीय कपोले साहेब, गुणाले साहेब, धुमाळ साहेब, या 5 लोकांची नावं घेतल्याशिवाय आजचा कार्यक्रम कपूर साहेब होणारच नाही. कारण तुमच्या मागे आम्ही का लागतो आणि कधी कधी तुम्हालाही आमचा राग येतो, पण हा राग किती आला तरी समोरच्या जनतेच्या समाधानासाठी असा अनेकदा तुमचा राग झेलण्याची आमच्यात ताकद आहे. त्यामुळं या सगळ्या अधिकाऱ्यांचं तिथं स्वागत करत असताना स्टेजवर आमच्या जिजामाताई उपस्थित आहेत आणि दादांचे सगळे सहकारी, माझ्यातनं उपस्थित असलेले सगळे सहकारी, त्यांच्या सगळ्यांची मी क्षमा मागेन. साहेबांना जायचंय आणि मी खूप काही साहेब तुमचा वेळ घेणार नाही. आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना इथं मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण बंधू भगिनी भर उन्हामध्ये आपण बसलात, आपल्याही सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. साहेब, हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना वास्तविक पाहता हा कार्यक्रम 25 वर्षापूर्वी साहेब व्हायला पाहिजे होता. 25 वर्षापूर्वी या भागानं अनेक लोकांच्यावर प्रेम केलं, अनेक या भागामध्ये जाणते राजे झाले आणि या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये या शेतकरी बांधवांच्या शेतीला पाणी मिळावं अशा पद्धतीची भूमिका घेणारं नेतृत्व या भागामध्ये निर्माण झालं नाही. आदरणीय हिंदूराव नाईक निंबाळकरांच्या नंतर हे पाणी देण्यासाठी त्यांच्या सुपुत्राला खासदार व्हायला लागलं रणजितदादांना. आणि आज आपण बघतोय हा वचनपूर्तीचा सोहळा होतोय. साहेब, आपण ज्या निरादेवगडच्या योजनेचं आज भूमिपूजन केलं, ती योजना वास्तविक पाहता 12-13 वर्षापूर्वीच कंप्लीट व्हायला पाहिजे होती. या भागात पाणी यायला पाहिजे होतं. पण मला आपल्याला सांगायचंय, वास्तविक पाहता या राज्याला, या पश्चिम महाराष्ट्राला पाणी देणारी मंत्रिमंडळातली खाती किंबहुना मंत्रिमंडळातलं खातं हे याच भागामध्ये, याच मातीमध्ये असताना या पाण्याची वाट बघायला जवळजवळ 15-20 वर्ष लागली. या भागाला खंडाळ्यापासून, फलटण पासून, माळशिरस पासून सांगोल्यापर्यंत पाणी देणारी ही योजना साहेब. पण याच भागातले हे सगळे मंडळी या भागाला पाणी देण्याऐवजी काही भागाला खुश करण्यात मग्न होते, काही भागातल्या लोकांना पाणी देण्यासाठी मग्न होते. साहेब, वीर धरणामध्ये या योजनेचं पाणी आलं, 14-15 वर्षापूर्वी पाणी आलं आणि या भागाला तेव्हाच पाणी यायला पाहिजे होतं. पण साहेब, एका बाजूचा कॅनल कंप्लीट झाला,
जे बारामतीला पाणी जात होतं त्या भागातला कॅनॉल कंप्लीट झाला, पण स्वतःच्या मतदारसंघामध्ये खंडाळा, फलटण, सांगोला या भागामध्ये पाणी जाणाऱ्या कॅनॉलचं काम झालं नाही. आणि या भागातलं या योजनेचं पाणी कुठल्या भागात गेलं बारामती माझा राग नाही. बारामतीच्या बांधवांचं पाण्यावरचा हक्क आहे, त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना मिळालं पाहिजे. पण आमच्या मातीतल्या हक्काचं शेतकरी बांधवांचं पाणी असा निर्णय मंत्रिमंडळामध्ये झाला की या भागातलं कॅनॉलची सिस्टम साहेब कंप्लीट झाली नाही, म्हणून या भागाचं पाणी साहेब या भागातनं बारामतीला वळवलं. बारामतीच्या शेतकऱ्यांचा माझा राग नाही साहेब, त्या प्रवृत्ती माझा राग आहे. आणि ते पाणी साहेब तेव्हापासून आज अखेर मंत्रिमंडळाचा एक निर्णय झाला आणि त्या निर्णयावर आज अखेर पाणी या भागातलं पाणी हे त्या भागामध्ये जात होतं. आणि खऱ्या अर्थानं तो पाण्याचा प्रश्न घेऊन या भागाचा मर्द खासदार या निवडणुकीत मुलगा या निवडणुकीला उभा राहिला आणि पाण्याचा प्रश्न हातामध्ये घेतला. आज त्या पाण्याचं भूमिपूजन झालंय आणि खात्रीनं सांगतो तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या हक्काचं पाणी आता या भागात हाताने तुम्ही बघाल. या भागातल्या अनेक पाण्याचा प्रश्न साहेब सगळ्यात महत्वाचं, मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन. 2-3 विषय बोलणार आणि साहेब थांबणार. या दुष्काळी भाग आहे आणि या दुष्काळी भागाच्या अपेक्षा अनेक वर्षापासून कोणीतरी येईल आम्हाला पाणी देईल अशा पद्धतीच्या होत्या. अनेक योजना तयार झाल्या साहेब कागदावर आणि त्या योजना पण युतीचं सरकार असताना झाल्या. आदरणीय गोपीनाथ मुंडे असतील त्यावेळेचं सरकार असेल तेव्हा ह्या कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली आणि तेव्हापासून या योजना कागदावरच्या योजना या प्रत्यक्षात याला साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना इथे यायला लागलं, मुख्यमंत्री व्हायला लागलं. या योजना झाल्या होत्या, कामं चालू झाली होती, पण या योजनेला कधी पुरेसा निधी मिळाला नाही. या भागामध्ये कधी पैसे आले नाही. मग हे गटापूरची योजना असेल, अनेक लोकांना तिळपापड होतोय, अनेकांचे आज व्हिडिओ फिरताना दिसत आहेत साहेब. अनेकांचं म्हणणं आहे की ही योजना अरे मी मंत्री होतो तेव्हा झाल्यावर मंत्री होती तेव्हा मंजूर झाली, पण आज अखेर झालीच नाही. जे गटापूरची तीच परिस्थिती साहेब. जे गटापूरचं पाणी आज आपण बघताय. 2009 साली मी आमदार झालो साहेब. त्याच्या अगोदर 14 वर्ष त्या योजनेचं काम चालू झालं आणि वर्षाला 2 कोटी रुपये येत होते प्रशासकीय खर्चाला, त्याच्या पलीकडे 1 रुपया येत नव्हता. आपण मुख्यमंत्री झाला, मी आमदार झालो तेव्हापासून लढाई माझी आपण बघितलेली आहे. या भागातल्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भातली लढाई आपण बघितली. जे गटापूरचं आज काम कंप्लीट झाले, 14 किलोमीटरचा बोगदा कंप्लीट झालाय आणि ते पाणी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाईल. उरमोडीचं पाणी देण्यासाठी आज आपण बघतो, उरमोडीचं पाणी त्या भागामध्ये वाहताना आपण बघतोय. या भागातले अनेक प्रश्न असतील, डोंबलकवडीचा विषय असेल, तो पूर्णत्वाला अजून न्यायचा, त्याची अनेक कामं बाकी आहेत. आणि साहेब हे सगळं होत असताना आपण त्या खात्याचे त्यावेळी मुख्यमंत्री होता म्हणून हे शक्य झालं. आणि मी आता साहेब मनापासून हृदयापासून सांगेन, तुमच्यासारखा मुख्यमंत्री, तुमच्यासारखा त्या खात्याचा मंत्री आता मिळाला म्हणून योजना पुढे जात आहेत. पाणीच नव्हतं तर द्यायचं कुठनं हे शब्द जाणता राजाचे साहेब होते. खटाव मानच्या फलटणच्या दुष्काळी भागात आल्यानंतर पाणी नाहीच कुठनं द्यायचं. मग पाणी नव्हतंच तर ते उपलब्ध कुठून झालं हा माझा सवाल आहे. जे नव्हतं पाणी ते उपलब्ध करून कुठून उपलब्ध झालं. ते पाणी साहेब उपलब्ध करायला देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री व्हायला लागलं आणि आता त्या खात्याचं मंत्री म्हणून आपण काम करताय. कदाचित देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नसते आणि त्या खात्याचे मंत्री नसते तर कपोले साहेब आपण मागे बसलाय. या भागाला हक्काचं पाणी कधी मिळालं नसतं. कृष्णा खोरे जवानाने ज्या पाण्याचं वाटप केलं त्या पाण्याचं वाटप झालेलं असताना मूळ योजनेत कुठलाही बदल न करता पाण्याचं फेर वाटप करून या भागाला पाणी देण्याची भूमिका घेतली. 16 TMC पाणी उपलब्ध करून दिलं. साहेब आमचा तुम्हाला सलाम आहे. देवेंद्र फडणवीसच हे करू शकतो, दुसऱ्या कुणाची हिंमत नाही साहेब. आणि ती हिंमत आपल्यामध्ये म्हणूनच झालं. कालच एक भाषण करता करता कोणतरी म्हणलं अटल सेतूचं काम आपण झालं. साहेब सगळ्यात मोठा लाभ आम्हाला होणार आहे. आम्हाला या भागात जाणारा, पश्चिम महाराष्ट्र जाणाऱ्या सगळ्या लोकांना आता आपण बघतोय पनवेल मधनं आता डायरेक्ट मुंबईला आपण जाऊ शकतो तो रोड आहे. म्हणजे परवानग्या तेव्हाच मिळाल्या होत्या आणि आम्ही तेव्हा सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली होती साहेब. साहेब कागदावर मान्यता घेणारा अनेक गडी आहेत पण प्रत्यक्षात काम करणारा गडी इथं बसलाय आमच्या समोर, तो देवेंद्र फडणवीस साहेब इथं आहेत आणि म्हणूनच ती कामं होत आहेत, अन्यथा कामं झाली नसती. पण आपल्याला मला एवढंच या निमित्तानं साहेब सांगायचंय, अनेक विषय बोलण्यासारखे आहेत, आपल्याला जायचंय मला माहिती आहे.
माझी एवढीच विनंती आपल्याला आहे, या भागातल्या प्रत्येक प्रश्नासंदर्भात आपण भूमिका घेतली. या भागामध्ये 25 वर्ष या मातीमध्ये मंत्रीपद होतं, पण MIDC नाही झाली, लोकांच्या हाताला काम नाही मिळालं. नाही बोमवालीची MIDC खासदार करताय. मसवडची MIDC कॉरिडॉरमध्ये आपण घेतली साहेब, 25,000 युवकांच्या हाताला काम मिळालं अशी MIDC आपण उभी करताय. ही खूप मोठी कामं आहेत. आणि या भागामध्ये आता रेल्वे येते, या भागामध्ये विकासाची गंगा येते, आणि ही सगळी कामं इथे येत असताना साहेब कायम आपलं या भागामध्ये लक्ष आहे, म्हणूनच हे सगळं होतंय. मगाशी दादा बोलता बोलता आपण म्हणला आमच्या सगळ्या लोकांची भूमिका वेगळी आहे. साहेब आम्ही प्रचंड संघर्ष केला, हा संघर्ष करत असताना प्रस्थापिताच्या विरोधातला संघर्ष आमचा आहे. पण हा संघर्ष करत असताना शेवटी पक्षासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे, आदरणीय मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी जे जे आवश्यक आहे साहेब, आदरणीय आपल्या राज्यामध्ये आपल्याला नेतृत्व करताना जे जे आवश्यक आहे त्यासाठी जो त्याग करायला लागेल तो करायचे साहेब. आम्ही तो त्याग आम्ही करू. पण तो त्याग आम्ही करत असताना साहेब आमची भूमिका आहे. या भागातल्या जनतेनं खूप सोचलंय, या भागातल्या लोकांनी खूप सोचलंय, इथं बसलेल्या अनेकांनी खूप सोचलंय. आणि हे सोचलेलं आमचं जे आहे हे फक्त आम्ही विसरू नका, आमची एवढीच विनंती आहे. चहाला कुठे गेला आमचं काय म्हणणं नाही साहेब, दादा काय म्हणता विषय नाही, पण चहाला गेल्यानंतर सदा साहेब या नीरा देवगडचंच पाणी त्या चहाला मिळेल, अन्यथा दुसरं पाणी कुठलं या फलटणमध्ये आलं नव्हतं, हेच पाणी मिळेल. त्यामुळे माझं सांगणं आपल्याला एवढंच आहे साहेब, हे सगळं आम्ही सहन करू, जोपर्यंत पक्षाला आवश्यकता आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही सोसू. आणि आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर एवढंच माझी विनंती आहे की आपण या भागातल्या सगळ्या भूमिकांच्या पाठीशी राहिला, सगळ्या योजनांच्या पाठीशी राहिला, असंच पाठीशी राहावा. आमचा खासदार साहेब इथं आहे, 5 वर्षापूर्वी माझा मित्र खासदार झाला, आणि तेव्हापासून साहेब या भागातल्या प्रत्येक योजनेला न्याय मिळाला पाहिजे. करमाळ्याची योजना असेल, सांगोल्याची योजना असेल, माढ्याची योजना असेल, या सगळ्या भागातल्या पाणी योजनांच्यासाठी लढाई करणारा, या भागात रेल्वे आली पाहिजे, या भागात रस्त्याची कामं झाली पाहिजे, ही भूमिका घेणारा आपण आजपर्यंत बघितले खासदार, अनेक खासदार आपण बघितले. विजय दादांच्या नंतर मला नाही वाटत की एखाद्या खासदाराने या भागामध्ये काम केलं होतं. बारामतीच्या खासदाराचे आपल्याला अनुभव आहे, पण हा खासदार सर्वसामान्य माणसासाठी एखादा नगरसेवक असल्यासारखा काम करतो, आमदार असल्यासारखा काम करतो, लोकांची भूमिका घेऊन काम करतो. आम्हालाही आमची भूमिका घेत असताना दिल्लीपर्यंत मदत करायची भूमिका हा खासदार घेतो. अशा सुपुत्राच्या पाठीशी साहेब आपण कायमपणे ठाम उभं राहावं, अशा पद्धतीची भूमिका घेतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो साहेब, आपल्यालाही धन्यवाद देतो. आणि असंच प्रेम फलटणवर, असंच प्रेम या दुष्काळी भागावर, मानखटावर, असंच प्रेम या जिल्ह्यावर, पश्चिम महाराष्ट्रावर ठेवावं, अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि साहेब पश्चिम महाराष्ट्र, साहेब शेवटचं वाक्य बोलतो साहेब, पश्चिम महाराष्ट्र तुमच्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने बघतो. इथं बसलेला प्रत्येक माणूस, किंबहुना प्रत्येक पश्चिम महाराष्ट्रातला माणूस, त्याच्यामध्ये विश्वास आहे की आमच्या पश्चिम महाराष्ट्राला जाणत्या राजानं न्याय दिला नाही, आमचा देवेंद्र फडणवीसच त्याला पश्चिम महाराष्ट्राला न्याय देईल. ही भूमिका आमच्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांची आहे. मराठा आरक्षणाचा विषय असेल त्याच्यावर पुन्हा मी जाणार नाही, बोलणार की खूप लांब आहे. पण साहेब 8 मुख्यमंत्री झाले मराठा समाजाचे, बारामतीच्या जाणत्या राजानं कधी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शब्द काढला नाही साहेब. पण त्या समाजाला आरक्षण देण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा फडणवीस साहेब होते त्यांनीच घेतली. आणि आज या व्यासपीठावर सांगतो, या मराठा समाजाला आरक्षण आमचा नेता फडणवीस साहेबच देईल, एकनाथ शिंदे साहेबच देतील, हा आमच्या मराठा समाजाला विश्वास आहे. त्या विश्वास आपण साथ करावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.